सर्व मुद्द्यांना स्पर्श करणार आणि खुमारदार असं भाषण केल्यानंतर मी आता काही आणखीन बोलावं असा काही विषय शिल्लक नाही. म्हणजे आभार जरी मानले तरी ती परिपूर्ण सभा होणार आहे. पण माझा आपण सत्कार केल्यामुळे किमान त्या सत्काराला 2-4 मिनिटांमध्ये उत्तर दिलं पाहिजे. असं नव्हे की माझ्याकडे मुद्दे नाही आहेत, पण कधी कधी काही मुद्दे कुठे मांडायचे आणि कुठे मांडायचे नाही त्याचं तारतम्य सुद्धा बाळगावं लागतं. माझ्या भाषणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आज या ठिकाणी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी 41वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ती जवळपास आता संपन्न होत आलेली आहे. प्रथम मी लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, चांगल्या कामाला प्रसिद्धी मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये मिळवून देणारे पत्रकार श्री हरिरामजी कुलकर्णी, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी फार मोठं भाषण करणार नाही आहे, पण आजच्या सर्व वक्त्यांची भाषणं ऐकल्याच्या नंतर सहकाराच्या बाबतीमध्ये जो विचार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, आपले पहिले मुख्यमंत्री, केंद्रामध्ये ज्यांनी अनेक महत्वपूर्ण खात्याची मंत्रीपद आणि उपपंतप्रधानपद सुद्धा भूषवलं, ते आपले नेते यांनी जो सहकाराचा मंत्र सांगितला होता की या राज्याची जर समृद्धी करायची असेल, जर विकास करायचा असेल, तर सहकारात्मक ग्रामीण भागातल्या लोकांची, शेतकऱ्यांची समृद्धी झाली पाहिजे. हा विचार त्यांनी मांडला, हे स्वप्न त्यांनी मांडलं आणि या सगळ्या प्रकल्पांना गती देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. जे जे ग्रामीण भागामध्ये पिकतंय, जे जे ग्रामीण भागातल्या तेव्हाच्या कमी शिकलेल्या शेतकऱ्याला किंवा अशिक्षित शेतकऱ्याला काय काय जमू शकतं, त्याच्या हाताला उद्योग देण्याचं पहिलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आपल्या देशामध्ये पहिली ग्रामपंचायतीची जी योजना आहे, पंचायत राज ज्याला म्हणतो आपण, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, देशात पहिल्यांदा 1960 साली महाराष्ट्र झाल्याच्या नंतर ग्रामपंचायती या महाराष्ट्रामध्ये आली. यापूर्वी गावामध्ये ग्रामपंचायत नव्हती, आपण समजून घेतलं पाहिजे, कदाचित नव्या पिढीला हे माहिती नसेल. 1960चा हा सहकारी कायदा आहे. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बँका नव्हत्या आणि मग ग्रामीण भागातल्या लोकांना खाजगी सावकारावरती अवलंबून राहावं लागत होतं. लिहिता वाचता येत नव्हतं, पळवणूक होती, पिळवणूक ज्याला म्हणतो, आणि म्हणून मनमानी व्याज लावलं जायचं. कधी कधी ते हप्ते परत करता न आल्यानंतर जमीनच जप्त व्हायची किंवा ठेवलेलं सोनं जे घाण ठेवलेलं असायचं ते त्या सावकाराकडेच त्या पैशाच्या ह्याच्यामध्ये राहत होतं. अशा परिस्थितीमध्ये सहकारी संस्थांची स्थापना करून, आणि तीही लोकशाही पद्धतीनं, की गावातल्या सभासदांनी आपलं पंचमंडळ चेअरमन, व्हाईस चेअरमन म्हणून निवडून द्यायचा. आज आपण सगळे या ठिकाणी जे चेअरमन बसलेले आहात, हा विचार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो मांडलेला आहे, ज्याची फळं आणि त्याची प्रगती आज आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. आणि मग याला कुणी पतसंस्था द्यायच्या, पूर्वी याला कर्जाला अंजुमन म्हणायचे. तो सेक्रेटरी गावामध्ये यायचा आणि कॅशनं पैसे द्यायचा. या सगळ्या पद्धतीतले दोष बाजूला सारून एक पद्धती निर्माण केली गेली. प्रत्येक जिल्ह्याला एक स्वतःची जिल्हा मध्यवर्ती बँक असावी. आणि या भूमिकेतनं आज आपण पाहतो आहोत की सहकारातल्या दोष जे काय आहेत, त्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याचीच अधिक चर्चा होते. पण सहकारामध्ये चांगलं सुद्धा बरंचसं आहे, खूप काही आहे. फक्त ते करणारे लोक किती प्रामाणिक आहेत, किती मनापासून करतायत. आपल्याही जिल्ह्यामध्ये फार मोठी चळवळ होती असं नाही, कारण एकतरी दुष्काळी जिल्हा होता. 40 वर्षापूर्वीचं जर वातावरण बघितलं तर काही बॅरेजेस नव्हते, साठवण तलाव नव्हते. एक धरण तेवढं त्यावेळेस धनेगावचं होतं, पण त्याच्यावरती सुद्धा पाणी उपसाच्या योजना आहेत,
त्याही नव्हत्या. एक ढोकीचा कारखाना होता आणि बाकी काही लोकांना गुऱ्हाळ करावं लागत होतं. लातूरवाल्याला तर ढोकी लांब होती 50 किलोमीटर आणि इकडे किल्लारी 50 किलोमीटर लांब होती. त्यामुळं आपल्याला या गोष्टीचा फायदा नव्हता. आणि नेमकं हेच चित्र ओळखून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी, बाबुरावजी काळे साहेबांनी आणि त्यांच्या त्यावेळेसच्या लोकांनी, त्याच्यामध्ये पहिल्या मंडळामध्ये मी सुद्धा एक ज्युनियर असा कार्यकर्ता म्हणून होतो आणि मी सगळं चित्र आपल्या समोर आहे. त्या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती करण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून जे समृद्धी, आज आपण समृद्ध आहोत, ठीक आहे, आमच्या गरजा खूप वाढलेल्या आहेत, पण आपण थोडी कल्पना केली की माझे आजोबा कोणत्या परिस्थितीमध्ये राहत होते, कोणत्या पद्धतीने ते शेती करत होते. माझ्या आजोबाच्या काळामधल्या सोसायटीचा व्यवहार किती हजार रुपयामध्ये होता. आज मला सांगायला आनंद वाटतोय की 40 वर्षामध्ये जी प्रगती आपण केली, केवळ बँकेनं प्रगती केली असं नव्हे, तर 10 कोटी रुपये वाटप करणाऱ्या खेडेगावातल्या संस्था आज या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काम करतायत. इतकं सगळं हाताने पतपुरवठा निर्माण करण्याचं काम आज या जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या बाबतीमध्ये धाडसानं निर्णय घेऊन, तुमच्यावर विश्वास दाखवून, कारण शेतकऱ्याला चेअरमनच्या हातामध्ये पैसे देताना ते माघारी येतील का नाही अशाच प्रकारचा संशय व्यक्त केला जातो. पण आम्ही तुमच्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र राहण्याचं काम या जिल्ह्यातल्या सगळ्या तमाम आमच्या चेअरमननी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं की जिथे 29 कोटी ह्याचा व्यवहार होता, 29 कोटी, तो आता 8,000 कोटीला झालाय. 8,000 कोटी काही लहान आकडा नाही, आपण त्याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. 11 कोटीची डिपॉझिट, फक्त 11, ते डिपॉझिटला 3,900 कोटीला जात आहेत. हा विश्वास आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा पैसा आहे. कारण व्यापारी माणूस काही बँकेत डिपॉझिट ठेवत नाही, तो व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये पैसे गुंतवतो. म्हणून आमच्या बँकेमध्ये किंवा तुमच्या बँकेमध्ये व्यापाराचे पैसे फार अल्प आहेत, नाहीच म्हटलं तरी चालेल. पण ग्रामीण भागातला शेतकरी, शेतमजूर, महिला खातेदार यांचे हे पैसे आहेत आणि बऱ्याचदा कमी प्रयत्नामध्ये ते वाढतायत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांचा विश्वास, कारण बँकेची जर एखादी चुकीची बातमी किंवा एखादी चुकीची घटना जरी त्यांच्या कानावरती जर पडली तर बँकेत पैसे भरायला लाईन लागणार नाही, पण त्याच्या 4 पट लाईन पैसे काढायला लागेल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून बँक ही जशी कष्टावर, कामावर, प्रामाणिकपणावरती चालते, बँक ही विश्वासावरती चालते. आणि हा विश्वास संपादन करून टिकवण्याचं काम या सगळ्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून ते सुद्धा अभिनंदनाला या ठिकाणी पात्र झाले. ह्या भूमिकेतनं आम्ही हे सगळं काम केल्यामुळं आज पाण्याची सोय झालेल्या सुदैवाने यावर्षी पाऊस बऱ्यापैकी पडलाय, किंबहुना तो भरपूर पडला. आणि काही लोकांचं म्हणणं होतं अजून थोडा पडला असता म्हणजे जरा चांगले पंचनामे झाले असते. काही ठिकाणी सुरू आहेत पंचनामे. आणि म्हणून सोयाबीन कधी परवडतंय, पंचनामा पण झाला पाहिजे आणि नंतर रास पण झाली पाहिजे. हे दोन्हीचं झालं तरच परवडते. हे असं आपला 2-3 वर्षाचा अनुभव. काय करणार, 2014लाही 4,000 रुपयाचाच भाव होता आणि 2024लाही 4,000 रुपयेच सोयाबीनचा मागे पुढे 100-200 रुपयाचा फरकाने तो भाव आहे. पण बाकी मजुरीचे खर्च वाढले, खताचे खर्च वाढले, घरचे खर्च वाढले. आणि म्हणून जे कोणी केंद्रामध्ये सरकार बसलं, राज्यामध्ये सरकार बसलं, मला माहिती आहे व्यासपीठ त्याचं कदाचित नाही आहे, पण मुळामध्ये ह्यांना शेतीच कळत नाही, शेतीचे प्रश्न समजत नाही आणि शेतकऱ्याला मदत करण्याची इच्छा किंवा दानत या मंडळीच्या मध्ये नाही आहे. इथं बसलेली माणसं फक्त व्यापारी वृत्तीनं शेतीकडे बघून विचार करणारी आहेत. पण शेतीमध्ये कष्ट किती लागतात, शेती करणाऱ्याला निसर्गावरती किती अवलंबून राहावं लागतं, या गोष्टीची ना त्याला माहिती आहे ना जाणीव आहे. आणि मग त्याच्यामुळं 70% लोक या देशाची शेती करत असतील किंवा शेतीवरती अवलंबून असतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं
या निवडणुकीमध्ये आपण थोडासा हा धक्का अजून थोडा जोरात द्यायला पाहिजे होता, पण तो धक्का तेवढा काही बसलेला नाही. जे काही राहून गेले ते येत्या उद्याच्या विधानसभेमध्ये जरा दुरुस्त करा आणि एक मोठा जबरदस्त धक्का यावेळेस द्या. तोपर्यंत बाबासाहेब आपल्याकडे आलेले असतील. बाबासाहेबांना तिकडे ठेवून धक्का कसा द्यायचा? जी भैयाची अडचण आहे ती आमची सगळ्याची अडचण आहे, तुमची पण आहे. बघा काय होतं, अजून वेळ आहे. तेव्हा या दृष्टिकोनातून आपला सगळा विचार करायचा. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. खूप चांगले निर्णय या बँकेने घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये नवीन पीक आता ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे. ते खरोखरच चांगलं आहे. ते पीक आरोग्यासाठी चांगलं आहे. त्याचे फायदे मी नंतर कधीतरी माझ्या भाषणामध्ये सांगेन की त्याच्यामध्ये फायबर किती कंटेन आहे, प्रोटीन किती कंटेन आहे, यासाठी सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं. एक आणखीन एक नवं पाऊल आपण याच्यामध्ये उचललं होतं, ते हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणीच्या बाबतीमध्ये 100 लोकांना एकाच कार्यक्रमामध्ये आणि एकाच मीटिंगमध्ये हार्वेस्टर दिल्याच्या नंतर गावगावचा तरुण हा करोडोपती झालेला होता. 100 कोटी रुपये, आपण साधारण 1 कोटी समथिंग अशा प्रकारची एक ऑड फिगर त्यावेळेस होती. आणि मग ते लोक अडचणीत येतील का काय असं आपल्याला वाटलेलं होतं. मला आनंद वाटतो की त्यांची मी नावं सांगणार नाही, इथं काही लोक बसलेले आहेत त्याच्यापैकी. त्यांनी 17,000 18,000 टनापर्यंतचा बिझनेस किंवा जो व्यवहार ज्याला म्हणतो तो केलाय, की ज्याच्यातनं 80 लाख 87 लाख 90 लाख रुपये 6 महिन्याच्या सीझन मध्ये हा धंदा केला असल्यामुळं एक मोठा व्यवसाय. 1 कोटीची मशीन 90 लाखाचं काम एका वर्षात करते, म्हणजे हे त्याच्या फायद्याचीच गोष्ट आहे. ही भूमिका घेऊन आपण काम केलं. जो काही पुरस्कार देऊन माझा सन्मान पुणे येथे झाला, त्या सगळ्या बाबतीमध्ये हा एक मुद्दा महत्वाचा होता की तुम्ही यांत्रिकीकरण, मेकॅनायझेशन हे धाडसाने केलं होतं. कोणीही मला म्हणत नव्हतं, मी सोडून पहिल्यांदा, की हे यशस्वी होईल म्हणून. या जिल्हा बँकेमध्ये मी चेअरमन झालो. ब वर्ग टिकवण्यासाठी आमचे सगळे इन्स्पेक्टर रात्रंदिवस प्रयत्न करून 40% वसुली कागदोपत्रिका होईना, किंबहुना कधी कधी जवळले पैसे घालून त्याचं व्याज भरून ती सोसायटी चालू बाकी करायची आणि 40% ब वर्ग टिकवायचा. कारण क आलं की प्रशासक येतो आणि एकदा क आलाच आणि आम्ही येण्यापूर्वी इथं प्रशासक होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रशासकाच्या ताब्यातनं काढून घेतलेली बँक आज राज्यातच नव्हे तर देशामध्ये 1 नंबरची बँक म्हणून त्या ठिकाणी काम करते आहे. अनेक योजना आम्ही राबवल्या, पण त्या फक्त आम्हीच राबवत आहोत. ज्या बँकेचा उल्लेख आपल्या खासदार साहेबांनी केला, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक चांगली बँक आहे. ती काही बँक चुकीचं काही करते किंवा हा विषय त्याच्यातला नाही आहे. पण त्या पुणे जिल्हा बँकेने काही शुभमंगल योजना राबवली नाही. कोल्हापूर बँक चांगली आहे, सातारा बँक चांगली आहे, रत्नागिरी बँक चांगली आहे, औरंगाबाद बँक चांगली आहे, नागपूर बँक चांगली आहे. एकाही बँकेने, एक दिवस वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातम्या वाचत असताना पाहिलं की मुलीच्या लग्नासाठी त्या शेतकऱ्याला कर्जबाजारी झाला आणि लग्न झाल्यानंतर 6 महिन्यातच मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि म्हणून लग्न करणं सुद्धा मुलीच्या बापाला किती आर्थिकदृष्ट्या कठीण आहे हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि आम्ही आमच्या बोर्डासमोर मांडला आणि शुभमंगल योजना सुरू केली. आपलं बघून महाराष्ट्र सरकारने ती योजना सुरू केली, पण कुठल्याही बँकेने घेतलेली नाही. 3 लाखापर्यंतच्या पहिल्यांदा 1 लाखापर्यंत कर्ज व्याज माफ होतं, नंतर ते 3 लाखाला आलं. जेव्हा 1 लाख रुपयेपर्यंत व्याज केंद्र सरकार आणि राज्य सरकार देत होतं, काकडे साहेब चेअरमन होते, तेव्हा आम्ही 3 लाखापर्यंत देण्याचा निर्णय केला, वरती 2 लाख रुपये ज्याचं व्याज जिल्हा मध्यवर्ती बँक वरच्या पैशाचं भरतं. राज्य सरकारने मागच्या अमित भैया आणि हे असताना जे आपलं आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये निर्णय घेतला अजितदादांनी, तेव्हा ते आपल्या बरोबर होते अर्थमंत्री म्हणून पीक कर्ज 3 लाखापर्यंत बिनव्याजी द्यायचा त्यांनी निर्णय घेतला. आम्ही काकडे साहेबांनी निर्णय घेतला, आता ते 3 ला आले, आता आपण 5 ला जाऊ आणि 5 लाख रुपयेपर्यंत म्हणजे वरचे 2 लाख रुपये ज्याचं व्याज धीरज भाईने सांगितलं 2.5 कोटी रुपये नफ्यातून त्या वरच्या लोकांचं व्याज आम्ही भरतो, सरकार देत नाही. 3 लाखापर्यंत सरकार देत नाही. ही घोषणा आम्ही केली, आमचं बघून कोल्हापूर बँकेने केली.
त्यांचं बघून पुन्हा बँकेने केली आणि महिन्याभरातच जीबी मध्ये म्हटलं की आम्हाला हे काही शक्य नाही आणि आम्ही माघार घेतो. आपली एकमेव बँक आहे की ज्याने घोषणाही केली, आजही ती योजना चालू आहे आणि भविष्यात ती योजना चालू राहील. अशा पद्धतीचं एकदा उचललेलं पाऊल माघारी घ्यायचं नाही. ते शेतकऱ्याच्या भल्याचं आहे. पाऊल उचलण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करायचा, पण विचार करून निर्णय घेतल्याच्या नंतर मात्र त्याच्यापासून ध्येयापासून बाजूला जायचं नाही. या पद्धतीची भूमिका आमच्या संचालक मंडळाने ठेवली आणि म्हणून हे सगळे पुरस्कार. आम्ही पुरस्काराच्या शोधामध्ये नाही आहोत. पुरस्कारवाले आमच्या सगळ्याच्या शोधामध्ये त्यांनी तुमच्या आशीर्वादानं सगळं घडतंय आणि म्हणून हे समर्पण, जो काही सन्मान आम्हाला मिळतोय त्याचे खरे शिल्पकार शेतीमध्ये काम करणारे तुम्ही सगळे आहात. ही भूमिका त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहे. अशोकराव पाटील साहेबांनी सांगितलं की अर्थात चेअरमनने तुम्हाला आश्वासित केलेलंच आहे ना, असं नाही. काही शेतकऱ्याची मुलं जर सोयाबीन आता तिथेही मजूर मिळत नाहीये किंवा तूर कापण्यासाठी असेल किंवा उडीद काढण्यासाठी असेल, अशा प्रकारचे छोटे हार्वेस्टरची जर तुम्ही मागणी केली तर निश्चितपणाने ते हार्वेस्टरला सुद्धा आम्ही आता पुढच्या लगेच येणाऱ्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये त्याचं धोरण ठरवून तो निर्णय घेऊ आणि ज्याला कुणाला ते हवेत त्यांनी ताबडतोबीनं तशा पद्धतीनं त्या शाखेमध्ये अर्ज करावे. आकाश जाधव हा आमचा मुलगा बसलेला, तो इंजिनियर आहे, पुण्याची नोकरी सोडून आला कोरोनामध्ये. खूप चांगलं सेरिकल्चर तुतीच्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि त्यांनी चॉकी सेंटर सुद्धा काढलं. या ह्याच्यामध्ये त्याचा प्रसार व्हावा म्हणून एकमेव बँक आहे देशामध्ये की 3.25 लाखापर्यंतचं कर्ज त्या युनिटला जे लागतं ते आपण 0 व्याजदराने घेतो. त्याचेही पैसे घेत नाही, तुम्हाला फक्त देत नाही. ते एमटीओ लोन आहे. ते एमटीओ मध्ये सुद्धा शेवटी हे सगळे पैसे किंवा एवढा नफा जो सांगतो आम्ही, केवळ नफा तर कमवलाच पाहिजे, पण केवळ नफा कमवणं हा आमचा हेतू नाही. त्याचा अधिक लाभ हा या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि तरुणांना झाला पाहिजे. पण आमच्या योजनेमध्ये चॉकी सेंटरला कर्ज नव्हतं. आकाश एक दिवशी येऊन भेटलं, मला म्हटलं मला चॉकी सेंटर काढायचं, ह्याच्यामध्ये अधिक फायदा आहे आणि चांगल्या पद्धतीचे चॉकी सेंटर मधल्या ज्या 8 किंवा 10 दिवसाच्या ज्या त्याला आळ्याच म्हणतो आपण, त्या सगळ्या जर द्यायच्या असतील तर एका ठिकाणी त्याचं रेअरिंग झालं पाहिजे. विशेष बाब म्हणून आकाशला चॉकी सेंटर दिलं. आकाश एकटा नाही, आणखीन 10 लोक पुढे आले तर आम्ही त्यांना देऊ. अशा पद्धतीच्या योजना आपण त्याच्यामध्ये, समाजाची गरज काय आहे हे सगळं बघून आपण हे सगळे निर्णय घेत आहोत. आणि म्हणून मी आधी बोलणार नाही. पुणे बँकेच्या बद्दल सांगितलं की सगळं केलं, तर बँक सगळी मोठी आहे, एवढं सगळं करूनही तिला फक्त 72 कोटीच नफा. आणि आमची बारकी बँक आहे खासदार साहेब, आम्ही सुद्धा योजना राबवतो, ते करून सुद्धा इन्कम टॅक्स भरून आम्हालाही 72 कोटीच आहे. म्हणजे त्यांचे डिपॉझिट 23,000 कोटीचे, आपलं टर्न हो आमचा 8,000 कोटीचा, त्यांचे डिपॉझिट 15,000 कोटीचे, आमचे डिपॉझिट 3,900 कोटीचे, मी तुलनेनं कमी. आणि म्हणून त्यांचा जिल्हा मोठा, 60 लाखाचं पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन्हीमध्ये मिळूनच 70-80 लाखाची लोकवस्ती आहे. अशा पद्धतीच्या अनेक पतसंस्था, अनेक किती उत्पन्न आहे, नफा किती 72 कोटी. त्या तुलनेने आमच्या लहानशा जिल्ह्यामध्ये नफा किती, तर तोही 72 कोटी. आणि म्हणून आटोपशीरपणे काम करत असताना सुद्धा नफ्याकडे लक्ष देणारे, याला एक फायनान्शियल डिसिप्लिन लागते. ती डिसिप्लिन पाळण्याच्या मध्ये आम्ही पुणे बँकेच्या पुढे आहोत. हे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये, एवढंच या निमित्तानं सांगायचं. केंद्रीय सहकार खात्याचे राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ साहेब, त्यांच्या पक्षीय किंवा अन्य कारणासाठी लातूरला आले असताना त्यांनी आमच्या व्हाईस चेअरमनला आणि जिल्हा बँकेच्या आमच्या एमडीला फोन करून सांगितलं की मला तुमच्या बँकेच्या शाखेला भेट द्यायची आहे म्हणून. आणि बुधळ्याच्या जाता जाता त्यांना सोलापूरला किंवा औषधाला कार्यक्रम होता, त्या शाखेला भेट दिली, त्या बँकेचा कारभार पाहिला, सोसायटीला भेट दिली, बँकेचं कौतुक केलं. पुन्हा एकदा निवांतपणे मी येतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँक कशा पद्धतीनं काम करते ते मी समजून घेतो. एक चांगला उमदा अशा प्रकारचा ते मंत्री आहेत, आपण समजून घेतलं पाहिजे. ते महापौर होते, महापौराचे आता खासदार झाले, पहिल्या याच्यामध्येच ते राज्यमंत्री झाले. अमित भाई, आम्ही असं म्हणत होतो की एकदा त्याला
आता निवडणुकीच्या काळात जमेल ना जमेल ती मंत्री पुढे राहिले तर आपण त्यांच्याकडे खातं राहिलं तर त्यांनाही आपण या आपल्या बँकेला भेट देण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्या निळकंठराव आपण कारखान्यावरच त्यांना मुलगी टाकायला बोलू आणि कसा सहकार विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली चालतोय काम त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आता आमचे बरेच अधिकारी कर्मचारी केव्हा भाषण संपत आहेत म्हणून वाट बघतायत, कारण जीबी मध्ये बोनसची घोषणा करायची असते. खरं म्हणजे मी माझ्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं महिला आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की करोनासारख्या काळामध्ये आपण आपल्या घरामध्येच मास्क लावून फिरत होतो, घरातलीच माणसं होतो पण मास्क शिवाय आपण घराच्या बाहेर जात नव्हतो. अशा प्रकारची परिस्थिती होती. रोज वेगवेगळ्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळायच्या. एखादा माणूस जर 15 दिवस नाही दिसला तर त्याचं काय झालं असेल असं वाटायचं. त्याचा फोन नाही आला तर 15 दिवसांनी फोन आला तर वाटायचं आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, अशा प्रकारची परिस्थिती. पण आमच्या सगळ्या या शाखेमध्ये काम करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी आहेत किंवा जे काही कर्मचारी आहेत त्यांना मात्र सुट्टी नव्हती. मध्येच 2000 रुपये स्वाभिमानी शेतकऱ्याच्या नावाने आणि मग आदेश यायचे की उन्हाळ्यामध्ये त्यांना मंडप टाका, थंड पाणी द्या. अशा वेळी जीवावर बेतल्यासारखं असतं, कारण काउंटरवर काम करणाऱ्याला अगदी 3-4 फुटावरनं अनेक लोकांचा संबंध म्हणा किंवा संसर्ग हा त्याच्यामध्ये येत असतो. अशा पद्धतीचं चांगलं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे या बँका सगळ्या होत आहेत. मागच्या वर्षी आम्ही त्यांना 22% बोनस दिलेला होता आणि त्यांचा इन्क्रिमेंट एक वाढ दिली होती आणि मूळ बेसिक पगारामध्ये त्याची तरतूद करून दिल्यामुळं आमच्या कर्मचाऱ्याला बऱ्यापैकी फायदा झाला. तो किती झाला हे मी सांगणार नाही, पण तो चांगला झालाय. त्यांनाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून 22 वर राहणं काही योग्य नाही म्हणून यावर्षी सगळ्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि 25% ही रक्कम 10,53,00,000 रुपयाची ही रक्कम होते. तर 10,53,00,000 कोटीची तरतूद आणि या पद्धतीनं आपण 25% बोनस त्यांना या ठिकाणी देण्याचा चेअरमनने सांगितलं की तुम्ही सांगा म्हणून. आणि म्हणून धन्यवाद धीरज ही संधी मला दिल्याबद्दल. आणि त्याचबरोबर एका नाण्याच्या 2 बाजू, म्हणजे केवळ कर्मचाऱ्यावर बँक चालते असं नव्हे, तर आमचे सगळे गट सचिव ते तर मैदानात समोर लढणार आहेत, ज्यांच्यामुळं ही सगळी लढाई जी काय आहे विकासाची आम्ही जिंकतो ते आमचे सगळे गट सचिव आहेत. बिचाराकडे कोणी फार काही वेगळ्या नजरेनंच विनाकारण बघत असतात, पण मला अभिमान आहे की माझ्या जिल्ह्यातले गट सचिव हे अत्यंत कर्तबगार आणि एखादा आदेश दिला प्रचाराचा नव्हे तेही करत असतील माहित नाही मला, तर एखादा आदेश त्यांना दिला की या पद्धतीनं आपल्याला बँकेचं काम करायचं तेव्हा कसलीही कसूर न करता करतात. आणि मला म्हणून मी म्हणतो की आम्हाला दोन्ही डोळे आहेत ते, तेव्हा हे कर्मचारी आणि ते गट सचिव यांच्यामध्ये फरक न करता त्यांनाही 25% बोनस आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. केडरकडे पैसे असले ठीक, नसते तर बँकेकडे भरपूर पैसे, काळजी करू नका. ते सगळं कसं मेकअप करायचं त्या पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी मला शिक्षक पतसंस्थेचे पगारदार पतसंस्थेचे लोक काय भेटले आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला तुम्ही मागे 11.5% कर्ज देत होता, ती 11% आणलेली. आमची अशी मागणी आहे की 0.5% त्याच्यामध्ये आम्हाला सवलत देऊन 10.5% जर आम्हाला कर्ज पतपुरवठा केला तर योग्य होईल. म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की नुकतेच झालेल्या आत्ताच्या त्या मिटिंगमध्ये आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की शिक्षकांच्या पगारदार ज्या काही संस्था आहेत त्यांना सुद्धा 10.5% आम्ही कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेत आहोत. आणि बाकीच्या अनेक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल चेअरमननी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आमच्या कर्मचाऱ्याचं म्हणणं होतं की आम्हाला सुद्धा जे काही जरा नव्यानं लागल्यात वगैरे तर अशांना सुद्धा त्या शुभमंगल योजनेमध्ये आणि शैक्षणिक कर्जाच्या सवलतीमध्ये आम्हाला पण त्याचा सहभाग मिळावा. कसलीही अडचण नाही. त्यामुळं जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचाही लाभ निश्चितपणाने मी या ठिकाणी जाहीर करतो. शुभमंगल असेल किंवा त्यांच्या पाल्याला शैक्षणिक कर्ज असेल ते त्या ठिकाणी दिलं जाईल. अर्थात आपल्या बँकेच्या बायलॉज प्रमाणे कर्मचाऱ्याला 1% कमी
व्याज आपण लावत असतो तोही लाभ तुम्हाला सर्वांना मिळेल अशा प्रकारची भूमिका आहे. मला आनंद वाटतो की सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली. खासदार साहेब ज्या गोष्टी आपल्या समोर सांगितल्या, मला आनंद आहे की एक चांगले खासदार आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. त्यांचं भाषणही मी ते युट्यूबवरती ऐकलं. हळूहळू आता त्यांनी सुरुवात केली. पहिलंच भाषण होतं. निश्चितपणाने आपल्या भागाचे प्रश्न जे काय आहेत ते लोकसभेमध्ये ते मांडतील. राज्यस्तरावरती जे काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये अमित भाई आहेत, बाबासाहेब आहेत, धीरज आहेत, हे सगळे मांडून ते सगळे प्रश्न सुटतील. आणि म्हणून साहेबांनी बघितलेलं जे स्वप्न आहे या जिल्ह्याला आणखीन पुढे घेऊन जायचं आहे, त्या सगळ्या बाबतीमध्ये विचार करू. खाजगी उद्योजकांना, शेतकऱ्याच्या मुलांना कर्ज द्यावं अशा प्रकारची एक अपेक्षा खासदार साहेबांनी आपल्या भाषणामधून व्यक्त केली. जरूर खासदार साहेब आम्ही त्याचा विचार करू आणि कशा पद्धतीनं ती योजना बसवता येते या सगळ्या गोष्टी करूया. भैया म्हणाले की त्यांना हॉस्पिटल बांधायचं असेल, कोऑपरेटिव्ह वरती जर आपण हॉस्पिटल करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी आता 100 कोटी रुपये मी मंजूर करतो. आपण लवकर ते रजिस्टर करा, जागा बघा, कागदपत्र तुम्ही द्या. 100 कोटीचा पहिला हप्ता आहे, त्याच्यापेक्षा अधिक काही करायचं असेल 200-250 कोटी. नाहीतरी आमचं कारखान्याकडलं फायनान्स 500 कोटीचं कमी झालंय. त्यामुळं आम्हाला हे आणि दवाखान्याला पैसे, त्याचे जर प्रमुख खासदार काळगे साहेब डॉक्टर असतील तर ते पैसे बुडत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. तर ते पैसे निश्चित आम्हाला मिळतील. एक नवा बिझनेस या बँकेला मिळेल. पण सध्या तरी एकदम खाजगी न देता आणि काही कोऑपरेटिव्हला घाबरायचं कारण नाही. आपल्या ताब्यात राहील का नाही हे काय, तुम्ही प्रामाणिकपणे करा, लोक पुन्हा पुन्हा तुम्हालाच निवडून देणार. हा आमचा सगळ्याचा अनुभव आहे व्यासपीठावर. बिनविरोध निवडणूक आहे, विषय नाही. आता काही लोकांना त्रास होतो, हा भाग वेगळा, त्याला मी काय करणार. काही लोकांना हा त्रास होतो, बिचाऱ्यांना पोटदुखी ज्याला म्हणतो, पण आता त्याला काही इलाज नाही. चांगलं काम तर करतच राहिलं पाहिजे, अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तेव्हा या सगळ्या गोष्टी व्हाव्यात एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. अधिक न बोलताना ही सभा चेअरमन धीरज देशमुख, व्हाईस चेअरमन प्रमोदजी, महत्वाचं त्याच्यामध्ये राहून गेलं सांगण्यामध्ये की आता कर्मचाऱ्याचं झालं, गटसचिवाचं झालं, लाभांश पण मोबाईलवर झालं, म्हणजे आपल्या ह्याच्यावरती आला वगैरे. पण खऱ्या अर्थानं जे गाव पण सांभाळतात, सोसायटी पण सांभाळतात, राजकारण पण सांभाळतात, त्या चेअरमनचं काय. आणि म्हणून आपले जे काही चेअरमन आहेत त्यांच्यासाठी, कारण मागच्या वेळी आता खुर्च्या देऊन झाल्या, सतरंजी देऊन झाले, पिण्याचा तो काय म्हणतो ते देऊन झालं, आणि एक मोबाईल दिला होता पूर्वी. पण ते सगळे नवे चेअरमन आलेत आता. ते पहिला मोबाईल पहिल्या चेअरमनकडेच कुठं हरवलं, पाण्यात पडला का काय झालं का पोराने हे केलं. म्हणून एक चांगला मोबाईल दिला पाहिजे असं धीरज भाया म्हणाले. आणि म्हणून सर्वांनाच बरं. मग गोविंदपूरकर म्हणाले आमच्या शिक्षकांचं काय. आणि म्हणून मग म्हटलं तुमच्याही सगळ्या चेअरमनला आपण देऊ. मग आमचे दिलीप पाटील नागराळकर आणि काही संचालक ज्या विविध चेअरमनला लवकरात लवकर आपल्याला दिवाळीच्या पूर्वी, कारण त्या प्रक्रियेतनं जावं लागेल, टेंडर काढावं लागेल वगैरे वगैरे, चालणारा टिकणारा अशा पद्धतीचा लवकर मेसेज मिळणारा, त्या सगळ्या स्क्रीन टच असलेला अत्याधुनिक अशा प्रकारच्या मोबाईलची घोषणा चेअरमनच्या सूचनेप्रमाणे मी करत आहे. पाहुण्यांचंही करून टाकू. पाहुण्याला साजेसे, पाहुण्याला साजेसे. कारण आता कसं आहे, ह्या कार्यक्रमामध्ये शाळा श्रीफळचा खर्च असतोच, त्यामुळे काही त्याला वेगळा अकाउंट करायची गरज नाही का. आणि भेट वस्तू असते, आज काही चांदीचं काही दिलंच नाही आपण. त्यामुळे पाहुण्यासहित चांगलं आपण त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून डॉक्टर काळगे साहेब जेव्हा फोन तरी हा जिल्हा बँकेने भेट दिलेला मोबाईल आहे तो लवकर लागेल पटकन. अशा पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करूया. पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो. माझं भाषण संपवतो. जय हिंद.